हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. रामकृष्ण हरी. आजच्या अभंगात माऊलींनी उन्मन अवस्था सांगितली आहे, उन्मनीची अवस्था सांगितली आहे. ही अवस्था सांगताना मला एक दत्ताची आरती आठवते आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मीतूपणाची झाली बोळवण. आता हे उन्मन होणं म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे, मग पुढे आपण नीट समजू शकतो. एकदा का ही उन्मन अवस्था झाली की रामकृष्ण ठसा काय असतो हे लक्षात येऊन जाईल. रामकृष्ण ठसा काय असतो, दोन शब्द फार महत्वाचे आहेत या अभंगातले. एक उन्मनी आणि दुसरा रामकृष्ण ठसा. मंडळी, ही मीतूपणाची बोळवण झाली पाहिजे. तू आणि मी आणि तू हे संपलं पाहिजे. ते चित्र तुम्ही पाहिलंय ना, राधेचं आणि कृष्णाचं, अद्वैताची साक्ष सांगणार. अद्वैताची साक्ष याहुनी असेल कुठली सांगा, काठावरती दिसेल राधा पाण्यातील श्रीरंगा. ही उन्मन अवस्था असते. उन्मन अवस्था म्हणजे काय? उन्मन अवस्था म्हणजे जसा एका तलावातल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या स्पर्शामध्ये पाण्याची शीतलता असते, चंदनाच्या वृक्षाच्या प्रत्येक लाकडामध्ये तीच अवस्था असते, ती उन्मन अवस्था. ही उन्मन अवस्था भक्तीमध्ये अनेकांना प्राप्त होते. लोक योगातली अवस्था म्हणतात. मीतूपणाची बोळवण करून बाकी सगळं, जशा पाण्याच्या प्रत्येक थेंबात शीतलता आहे, ती जाणीव ईश्वराच्या अंशाविषयी माझ्या मनात होऊ लागते. म्हणजे मी त्याचा भास होऊ लागतो माझ्यात आणि जगातही. आत्मा हा ब्रह्म आहे हे कळतं. मी स्वतः तो स्वयंप्रकाशी सच्चिदानंद स्वरूप आहे हे कळतं. एवढंच कळतं असं नाही, तर मग जन नोहे जनार्दन ही अवस्था येते. म्हणजे आत्मा मी कोणी वेगळा नाही आहे, तो ब्रह्म आहे. माझ्या त्याच सच्चिदानंद स्वयंप्रकाशी ईश्वराचा वास आहे याची जाणीव. आणि जो वास जो माझ्यात आहे तो जगात आहे, जनात आहे. जन म्हणजे जनार्दन हे लक्षात येतं, तेव्हा ही उन्मनी अवस्था प्राप्त झालेली असते. आता ही उन्मनी अवस्था राधेची सारखी आहे. म्हणून मी तुम्हाला मगाशी ते राधेचं चित्र दाखवलं, सांगितलं की राधा कशी आहे. संतांच्याच उदाहरण देता देता मी ज्यांनी आपले तांबोळी सर आहेत, देगलूरला होते, आता नांदेडला असतात, लक्ष्मीकांत तांबोळी, त्यांनी राधा हृदय नावाच्या एक राधा हृदय आणि कृष्ण हृदय अशा कविता लिहिल्या होत्या. पुढे त्याचं एक गोकुळ वाटा नावाचं पुस्तक देखील आलं. त्यातला गोविंद ठसा ही कविता जरा समजून घेणं आवश्यक आहे. ती गोविंद ठसा मी तुम्हाला ऐकवतो आणि त्यात त्यांना नेमकं काय म्हणायचंय ते सांगायचा प्रयत्न करतो. अंगणात थरथरणारी मी एक मंजिरी साधी, तू खुडून नेले मजला वृंदावन सुटण्याआधी. रुक्मिणी सत्यभामेला जरी दिलास पारी जात, मी मात्र होऊनी गेले फुलवात तुझ्या हृदयात. गोविंद ठसा जन्माचा उमटला माझी आभाळी, कधी गाते मी अंगाई, कधी आळविते भूपाळी. एकदा राधा आपल्या प्रासादाच्या सौंधावर उभी, सारा भोवताल काळोखाने वेढलेला. ती गच्चीवर उभी असल्यामुळे दिशा उजळलेल्या. योगायोगाने तो दिवस संकष्ट चतुर्थीचा. लोकांना एकदम चंद्रोदय झाल्यासारखेच वाटले म्हणे आणि त्यांनी चतुर्थी सोडली. तर अशी ही कांतिमान चंद्रकोर, तिला कुणाचा लळा लागणार नाही. पूर्ण चंद्र असूनही कृष्णाला या चंद्रकलेची चंद्री लागलेली, त्याला तिची गोडी, तर ती कृष्णासाठी वेडी.
राधेच्या रंगरूपात कृष्णाचे अंतरंग असे मिसळलेले. राधा म्हणजे शुभ्र काही जीव घेणे, तर कृष्ण म्हणजे सांज सावळे गूढ लाघव. म्हटले तर नितळ निळे, म्हटले तर गर्द गहिरे. काळीमाच ललामभूत झालेला, म्हणूनच की काय श्याम म्हणजे सावळा, घन म्हणजे निळा. असा या निळ्या सावळ्याच्या भास आभासाचा खेळ. निळा राजस, सावळा लोभस, काळा तामस. म्हणून सात्वस राधेचा प्रश्न का असा घेतला सांग. मग कृष्णरंग अवसेचा तिच्या मनातला तळातील तर ही भीती नसेल. हा गोविंद ठसा समजला ना की पुढे रामकृष्ण ठसा समजतो. राधा काय आहे? राधा गोरी, नितळ, स्वच्छ. कृष्ण निळा. राधेला, गोऱ्या राधेला त्या सावळ्याची ओढ आहे आणि तिच्या आयुष्यात बाकी काहीच नाही आहे. तिच्या कपाळी तो गोविंद ठसा मारला गेलेला आहे. आपल्या याच्यावर ठप्पा मारला की ते झालं ना, रहिवासी प्रमाणपत्र. ठप्पा मारला झालं. तहसील कार्यालयात एक दफेदार नावाची पोस्ट असते बघा. हा दफेदार काय करतो? दफा करतो. कसं करतो? शिक्का मारून पाठवून देतो. एकदा शिक्का मारला की तो कागद तहसीलदारांचा झाला, सरकारी फरमान झालं आणि त्यावरचं लिहिलेलं पक्क झालं. म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र मिळालं, तुम्ही अमुक गावचे रहिवासी आहात. शिक्का मारला, ठसा मारला की तुम्ही त्या गावचे झालात. कळलं ना? तसं आपल्या भाळी हा रामकृष्ण ठसा असतो. जसा राधेच्या भाळी तो गोविंद ठसा मारलेला आहे. हा गोविंद ठसा जेव्हा राधेच्या भाळी मारला जातो ना, तेव्हा राधा फक्त कृष्णाची होते आणि तिला आपल्यात कृष्ण समजतो. जगात ती कृष्णाला पाहते आणि तिला भलतच वेळ लागू लागतं. उद्दामात उधळते अश्व, ते तुझे तूच सांभाळ. ते सगळं तुझ तू बघ म्हणते ते. लख लाभ सुदर्शन तुझला, मज मोर पिसाचा ध्यास. या अवस्थेत ती येऊन जाते. उन्मनी अवस्था. काही नाही, बाकी काहीच नाही. जगात सगळीकडे तोच आहे. म्हणून माऊलीनी रामकृष्ण ठसा हा शब्द वापरलाय. तो रामकृष्ण ठसा आपल्यात असला पाहिजे, असा ठप्पा पडला पाहिजे रामकृष्ण ठसाचा. बस या जगात बाकी काही नाही, रामकृष्ण ठसा आहे. म्हणून नामस्मरण हा शब्द लक्षात घ्या. नुसतं नाम नाही, नुसतं नाम नाही. आपण नाम तर नेहमी घेत असतोच, पण नाम स्मरण आहे. नुसतं नाम नाहीये, स्मरण त्याच्यामध्ये जोडलेलं आहे. त्या नामासोबत स्मरण आलं की हरिभक्तावरती हरी कृपा करतो आणि मग ती उन्मनी अवस्था प्राप्त होते. मी तू द्वैत पणाची बोळवण होते. मग दत्त दत्त ऐसे लागले ध्यान होतं. तसंच ते हरी हरी ऐसे लागले ध्यान होतं. मी तूपणाची बोळवण होते. हरपले मन झाले उन्मन होतं. हरपले मन, हरवलंय मन. आता बाकी काय नाही, झाले उन्मन. या सगळ्यातून ते बाजूला गेलंय आणि फक्त तोच असल्याचा भास आपल्या मनामध्ये येतोय. हीच उन्मनी अवस्था आपल्या प्रत्येकाला लाभावी एवढी सदिच्छा. रामकृष्ण हरी.